शॉपिंग करतात आणि आजी आजोबा बघत असतात, आपली नातवंड, आपली मुलं खेळतात, तो आनंद घेतात. त्यांना आजी आजोबांना नातवं खेळत असताना जो आनंद मिळतो तो आजोबांना मिळतो. मग अशा आनंदाच्या प्रसंगी आजी आजोबा, आपण असं का म्हटलं की आता समाजामध्ये आजी आजोबाच संस्कार मुलांवरती घडवतात आणि हे संस्कारी मुलं कुटुंब पद्धती, जी आपली हिंदू संस्कृती आहे, ह्या हिंदू संस्कृतीमध्ये कुटुंब पद्धती जिवंत ठेवण्यासाठी त्यांचं सिंहाचा वाटा आहे. आज ज्या घरामध्ये आजी आजोबा नाहीयेत त्या मुलांवरती संस्कार कोणते होतात त्याचं चिंतन आपण करायला हवं. आणि असे आजी आजोबा घरापासून लांब गेलेले आहेत. मी असं म्हणतो, या ठिकाणी वृद्धाश्रम बंद झाले पाहिजे. याच्यासाठी आपल्या आजी आजोबांना आपण आपल्यामध्ये समाविष्ट करून त्यांचा योग्य तो सन्मान ठेवायला पाहिजे. सगळे करत असतील याच्यात वाद नाहीये, पण वृद्धाश्रम जर वाढत असतील तर ही चिंतेची बाब आहे आपल्या समाजासाठी. म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक डॉक्टर हेडगेवार यांनी असं म्हटलं होतं 1925 साली, संघ बंद झाला पाहिजे. संघ बंद झाला पाहिजे का? कारण की संघाची आवश्यकताच लागली नाही पाहिजे. हा हिंदू समाज स्वयं याच्याने एकत्र आला पाहिजे. तसंच मी आता ह्या ठिकाणी म्हणतोय की वृद्धाश्रम बंद झाले पाहिजे. सगळे जे आजी आजोबा आहेत आपल्याच घरात राहायला पाहिजे. गुण्यागोविंदाने त्यांना सन्मान मिळाला पाहिजे. हा एक छोटासा उद्देश ठेवून आपण ह्या कार्यक्रमामध्ये आजी आजोबांचा सन्मान करणार आहोत. आणि हा आदर्श आपण समाजासाठी ठेवण्यासाठी, कारण आजी आजोबा असेल तरच घर टिकतं, अन्यथा टिकत नाहीये. आपण बघत असतो की बंगला असतो, गाडी असते, सगळं असतं, पण तिथे सुख शांती नसते, प्रेम नसतात, संस्कार नसतात. फक्त दिसतात तुम्हाला गाड्या दिसतात, त्यांच्या घोड्या दिसतात, त्यांचे कपडे दिसतात, पण ते रात्री झोपेची गोळी घेतल्याशिवाय ते लोक झोपू शकत नाही. अशा वेळी आपल्याला एकच त्याच्यावरती जादूचा प्रयोग म्हणजे आपले आजी आजोबा. या आजी आजोबा जर आपण प्रेमाने घरामध्ये त्यांना सन्मान दिला तर येणारा जो काळ आहे, जी आपली हिंदू संस्कृती आहे, आज आपला अनेक भाषा आहेत आपल्याकडे, अनेक भाषा असताना सुद्धा आपला समाज संघटित आहे, ते म्हणजे आपले आजी आजोबा. या आजी आजोबांनी जर नातवांवरती संस्कार केले तर ते मुलं सुद्धा त्यांच्या येणाऱ्या पिढीला चांगले संस्कार देऊ शकतील. हा उद्देश ठेवून आपण अंबरनाथ समन्वय प्रतिष्ठान याच्या माध्यमातून हा कार्यक्रम घेतला. आणि कार्यक्रम घेत असताना आपण काय दिवाळी पाठ सगळीकडे होतात हो. म्हणजे अंबरनाथमध्ये दिवाळी पाठ होतात, 50 लोक येतात, 60 लोक येतात, आपण ऐकतो, घरी जातो. पण इथून घेऊन जाताना काहीतरी आपण आपल्या घरासाठी, आपल्या समाजासाठी नेलं पाहिजे. हा छोटासा उद्देश ठेवून आम्ही ह्या कार्यक्रमामध्ये आजी आजोबांचा सन्मान ठेवलेला आहे. आता आजी आजोबा असं का म्हटलंय की दोघंही असतील तर दोघं, एक आजी आजोबांचा आम्ही त्यांना म्हणणार की आपला अनुभव पण सांगा. त्यामुळे आजी आजोबांना मी पहिलं नमन करतो आणि इथे आलेल्या सर्व नागरिकांना परत त्यांना दिवाळीच्या शुभेच्छा देतो. धन्यवाद.